हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार. तर पहिल्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मी शेंगदाण्याचे लाडू करून घेणार आहे. तिथे मी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. ते मिक्सरला वाटून घेते. तर लाडूची रेसिपी मी ऑलरेडी खूप वेळा सांगितलेली आहे. तिथे मी पूर्ण बारीक वाटून घेतलेलं आहे. मग त्यानंतर मी ते सुधारा त्यानंतर इथे सगळा गुळ हा किसून घेतलेला, म्हणजे ठेचला होता मी खलबत्त्यामध्ये. गुळ जेवढं गोड हवं तेवढंच म्हणजे पुन्हा मग वाटून घ्यायचं आहे. म्हणजे चला पुन्हा शेअर करावा आज सोमवारी काहीतरी गोड. गुळ आणि शेंगदाणा लगेच जर घेतलं तर असे लाडू होणार नाही. असे बारीक इथे बघू शकता छान असे लाडू वळतात आपले. तर पुन्हा अजून गावातून घेते. थोडं थोडंच घ्यायचं आहे, म्हणजे थोडं शेंगदाणे घेतलं की मग पटकन आपलं बारीक होतं. तर चला मग पूर्ण वाटून घेते. गावात पण जायचे, गावातला सुद्धा मी व्हिडिओ काढणार आहे. व्हिडिओ शॉर्ट तर नक्की बघा मी लाडू कसे बनवते ते दाखव. तर इथं बघू शकता मी असं वाटून घेतलेलं आहे. छान असे लाडू वळले जातात. तिथं बघू शकता पौष्टिक असे लाडू. कधी कधी मला खिचडी जर करायचा कंटाळा आला किंवा खायचा, रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा येत असतो, म्हणून अशा पद्धतीने लाडू बनवते. त्यामुळे मुलीसुद्धा आवडीने खातात. छान असे गुळ शेंगदाणा पौष्टिक लाडू. तसंही आपण गुळ आणि शेंगदाणा खात नाही, मग त्यामुळे ही बेस्ट आयडिया. शेंगदाणे भाजायचे, मिक्सरला बारीक करायचे, गुळ घालून छान असे लाडू वळतात. गोड तुमच्या आवडीनुसार करू शकता. पुढं कोंबडी ते येतात घरामध्ये. तशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेते. तर इथं बघू शकता लाडू बनवून झालेले. अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. नक्की कमेंट करून सांग कसा वाटला व्हिडिओ, कसे वाटले लाडू. या अगोदरसुद्धा मी लाडूचे खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे. लाडू बनवण्याची पद्धतीची, ती लाडू वगैरे हावरीची, म्हणजे हावरीची ते एकच असतं ते लाडू. पुन्हा शेंगदाणा हावरी लाडू, पुन्हा शेंगदाणा चिक्की मार्केट कशी शेंगदाणा चिक्की बनवते ती व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे चॅनल. नक्की बघा. तशा पद्धतीने झालेले आहे. या सर्वजण खायला. काय होतंय बघा लाडू हे खाऊन. चला आता मी चाललेले गावात. व्हिडिओ शॉट नक्की बघा. ते पाठीमागे लागलाय, त्याला दिला एक लाडू, खा खाऊन घ्या. चालले सुप्रिया, त्याच्यावर लक्ष ठेव. तो आलाय पाठीमागे डोकावून बघतोय. चला मग लाडू बनवले आणि वरदला दिले. वरद झोपेतूनच उठला होता, त्यामुळे त्याला काय असं लागलं नाही की मी चाललेली अशी बाहेर फिरायला. नवीन साडी वगैरे घातली पाठीमागं लागतो, सोडीतच नाही. पण ते झोपेतून सुटला. त्याला एक लाडू दिला, मग तो शांत झाला. डोळ चोळीतच होता. मग त्याला चुकून मी महादेव आलेले आहे. आता मी पोचते महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो होतो. महादेवाची पिंडसुद्धा दिसत नव्हती, एवढं पानं फुलं. आज शिवमूठ तांदूळ होतं, तेवढं गच्च असं पानं फुलांनी. तरी एका कोपऱ्यामध्ये लोटून दिलेलं होतं, जास्त सकाळ धरून. आता दुपारचे वाजले ते 1 वाजता आम्ही आलेलो होतो. तर बाहेरसुद्धा महादेवाची पिंड वगैरे, तिथं हे दर्शन वगैरे घेतलं. तर हा स्वच्छ सुंदर परिसर आहे, कारण की इथे शाळा कॉलेज वगैरे आहे. तर पुढे बघू शकता ग्राउंड वगैरे खूप छान आहे. तिथं महादेवाचं मंदिर आहे, त्याचबरोबर भैरवनाथ मंदिर आहे, अंगणवाडी आहे. त्यानंतर दधीचे महर्षी ऋषी यांचं सभामंडप वगैरे आहे. पुढे कीर्तन वगैरे होत असतात. पुढल्या महिन्यात भरण सप्ताह ते पुढं असं केलेलं आहे. ब्लॉक वगैरे बसवलेले छान असं, म्हणजे कीर्तन वगैरे करतात आलेल्या भक्तांसाठी वगैरे. खूप छान परिसर आहे. त्यानंतर पुढे जिम वगैरे आहे.
नदी आहे, छान असं नदीच्या काठीवर असलेलं हे गाव आहे. पुढे महादेवाचं मंदिर, अंगणवाडीची शाळा आहे, तिथे सुद्धा छान आहे मुलांना खेळण्यासाठी वगैरे, ग्राउंड वगैरे आहे. त्यानंतर मग शाळा जर सुटली तर इथे 1ली ते 12वीपर्यंत शाळा आहे, तर ते पुढे ग्राउंडवरती खेळायला येत असतात. त्यानंतर महादेवाचं मंदिर पाया पडून झाल्यानंतर समोरच मंदिर आहे भैरवनाथाचं, तिथे पाया पडायला आलो. तर इथे दर रविवारी कार्यक्रम असतो, इथे साऊंड वगैरे आहे, शिकवलं जातं असतं, हरिपाठ, रामायण वगैरे, कथा वगैरे दर रविवारीच कार्यक्रम असतो. तिथं आहे भैरवनाथाचं मंदिर. आज सोमवार असल्यामुळे सगळे देवांचे दरवाजे उघडे होते. सगळे महादेवाच्या मंदिरामध्ये गेले तर नंतर भैरवनाथच्या मंदिरात येतात. तर पुढे हा असा आहे परिसर, छान असा. तर पाया वगैरे पडून झालं होतं, आता आम्ही घरी निघाले होतो, खूप टाईम झालेला होता. तिथं आहे स्वच्छ सुंदर असा परिसर, खूप स्वच्छता वगैरे असते मंदिरासमोर वगैरे. तर हा असा आहे परिसर. पुढे शाळा आहे, अंगणवाडी भरलेली आहे, तर बघ कशी खेळत आहे मुलं वगैरे. तिथं आहे छोटीशी खुली अंगणवाडीची.